मला हा एक्सपिरियन्स शेअर करायचा कारण फॉर द फर्स्ट टाइम मी अर्निकाला 2 दिवसासाठी सोडून चालले। चीज योर फर्स्ट प्रॉपर्टी इज आपको ढूंढ के लानी है कमर में पहनने वाली ब्लैक कलर की बेल्ट। सो हॅलो एव्हरीवन अँड गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे। काय कसं असणार आहे हे काहीच प्लॅन नाही केलं मी, बट काहीतरी शेअर करायचं तुमच्यासोबत म्हणून हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि थोडीफार तुम्हाला आयडिया येणारच आहे कॅप्शनवरून। तर सुरुवातीला तुम्ही काही ग्लिम्स बघितले असतील ज्याच्यामध्ये मी गेली होती सुपर मार्केटमध्ये। तर तिथे मी थोडंसं सामान घ्यायला गेली, खाऊचं सामान। पिलू थांब, लहान मुलं असली ना आजूबाजूला खूप अलर्ट राहावं लागतंय। बघा मी आता चहाचा कप ऍक्च्युअली तिथे ठेवला आणि शूट करत होते तर मॅडम तिथे उभ्या राहिले। तर खूप दिवस झाले व्लॉग नव्हता केला कारण घरी खूप काम तर होतंच आणि 1-2 बाकीची काम पण होते, त्यामुळे वेळ नाही भेटला। आणि आता फ्रायडे सॅटर्डे मी नाहीये घरी म्हणजे मी चालली आहे ऑफिसच्या कामासाठी। त्यामुळे वीकेंड हाफ टाइमचा असाच जाणार आहे। त्यामुळे मला माहित नाही आता सॅटर्डे किंवा संडे काय आमचा प्लॅन होतोय तेव्हा किंवा काय मला शूट करायला भेटतंय। तर म्हटलं आज एक छोटासा व्लॉग पण बनवूया। तर सुपर मार्केटमध्ये गेलेली खाऊ आणण्यासाठी याचं रिझन आहे की उद्या मी चालले आहे इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी। आमच्या कंपनीने ऑर्गनाईज केले अँड वी ऑल आर गोइंग टू नाशिक, जिथे आमची नेक्स्ट दुसरी एक फॅक्टरी आहे। जस्ट मला हा एक्सपिरियन्स शेअर करायचा कारण फॉर द फर्स्ट टाइम मी अर्निकाला 2 दिवसासाठी सोडून चालले। 2 दिवस नाही म्हणता, एक रात्र म्हणता येईल, बट एक फुल डे 24 आवर्स आणि नेक्स्ट डे आम्ही दुपारी म्हणजे सॅटर्डेला आम्ही 4-5 वाजेपर्यंत घरी येऊ। लाईक 1.5 डे तुम्ही म्हणू शकता। आणि मेन आहे ती दिवसा राहते पण रात्रीचं आम्हाला कोणालाच आयडिया नाहीये। तर आता माहित नाही हा कसा एक्सपिरियन्स असणार आहे। तर आज मी थोडंसं पॅकिंग करणार आहे, थोडंसं तयारी करणार आहे, तर त्या सगळ्याचे ग्लिम्स तुम्हाला बघायला मिळतीलच। आणि तर आम्ही खातोय ही हल्दीरामची रेडी टू ईट भेल आणि छान आहे। आधी आम्ही डीमार्टमधून पण आणायचो सेम, नंतर आता डीमार्टमध्ये असं पण मिळत नाही। आता मी सुपर मार्केटमध्ये गेली होती तिथे मला हे दिसलं, मग दुसरी असते का ऍक्च्युली त्याचं पॅकिंग वेगळं होतं थोडं ना, ब्रँड वेगळं होतं का, खूप महिने झाले ऍक्च्युली। हां ही हल्दीरामची आहे, ती वेगळ्या ब्रँडची होती पण ती पण छान लागायची, आम्ही नेहमी आणायचो खायला। त्याच्यानंतर ती बंदच झाली भेटायची, पण आता हे मला पॅकेट दिसलं मी घेऊन आले आणि थोडंसं ड्राय वाटतंय ते, बट टेस्ट खूप छान आहे, प्रॉपर भेळसारखी टेस्ट आहे आणि तुम्हाला ट्रॅव्हलिंगला चांगला ऑप्शन आहे। 35 रुपीजचा हा बॉक्स येतो। तर तुम्हाला इथे तर भरपूर पसारा दिसत असेल, तर हे सगळं सामान काढून ठेवलं मी ऍक्च्युली पॅकिंग करण्यासाठी। आता वाजले आहेत रात्रीचे 11 आणि सगळं काम झालेलं आहे वाढलं। तर जनरली मला अशी सवय आहे की मी लिस्ट बनवते, म्हणजे आता हे तर 1 डे साठी जायचं, पण स्टील काही वेळा असं होतं की आपल्याला वाटतं आपल्याला काही घ्यायचं नाही आणि आपल्याकडून गोष्टी मिस आउट होतात। म्हणून ही अशी लिस्ट बनवते कुठेतरी मी, आणि त्या लिस्ट वाईज म्हणजे रफ लिस्ट असते की मला काय घ्यायचंय काय घालायचं हे तर मी ऑलरेडी डिसाईड करून ठेवलं, त्यामुळे कन्फ्युजन होत नाही। सगळं मी ते काढून ठेवलेलं आहे। फक्त आय होप की हे ह्या बॅगमध्ये सॅक बॅगमध्ये व्यवस्थित राहील, कारण 1 डे साठी जायचं असं तरी बऱ्यापैकी कपडे आहेत। आणि चला तर आता मी पॅकिंग करून घेते। अर्निका मॅडम छान खेळत आहे। उद्याचा दिवस बघूया कसा असणार आहे, उद्याची रात्र स्पेशली, तर ते तुम्हाला व्हिडिओ जसा एंड होईल पुढे तसा करणारच आहे। आणि मी सुपर मार्केटमध्ये गेली होती ना, तर तिथून मी स्नॅक्स मी बोलली ना मी खायला वगैरे होतो, तर मी असं थोडंसं चिवडा देन
बिस्किट्स आहेत, आणि आपल्याला गाडीमध्ये वगैरे असं खायला चॉकलेट्स सगळं घेऊन आलं छोट्या मोठ्या सामान. तर हे सगळं पण ऍडजस्ट करायचं याच्यामध्ये. हॅलो एव्हरीवन, आणि मी आहे नाशिकमध्ये. तर सकाळपासून खूप धावपळ झाली आहे, त्यामुळे मी शूटच नाही केले. जस्ट आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये आणि आता फ्रेश होणार आहोत, रेडी होणार, कारण खाली आमचा छोटासा एक इव्हेंट होणार आहे. हॉटेलचं रूम आणि हॉटेल मला खूप आवडलंय, तर मी म्हटलं की हॉटेलची रूम टूर तुम्हाला देते. आणि हे आहे नाशिकला सातपूरमध्ये. तर हॉटेलचे जे डिटेल्स आहेत आणि लोकेशन आहे ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. वर्ण VERN@BLVD असं नाव आहे. खूप छान हॉटेल आहे आणि ओव्हरऑल लुक मी पुढे बाहेरचा पण तुम्हाला देईनच. खालची पण थोडीशी ग्लिम्स घेतलीत मी, पण आता मी तुम्हाला रूम टूर देणार आहे. आणि मी आणि माझ्यासोबत माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे आम्ही 2 जणांमध्ये एक रूम असा आम्हाला अलॉट झालाय. खूप छान आहे, स्पेशियस रूम आहेत आणि एकदम कोझी आहेत. तर चला तुम्हाला रूम दाखवते. सो एंटर केल्या गेल्या इथे आपल्याला हे वॉर्डरोब दिलंय. हा पूर्ण रूमला सेंट्रलाइज्ड एसी आहे. इथे आहे वॉशरूम मी नंतर दाखवेन. इथे आय गेस हा फ्रीज आहे, बट इथे पाण्याच्या बॉटल्स आणि कॉफी मेकर. इथे पण तुम्ही स्टोरेज वगैरे ठेवू शकता. देन हा आहे मिरर. हाय, इकडे आलो की छान इथे पेंटिंग आहे. हा आहे आमचा बेड. थोडंसं सामान आहे कारण आता मला रेडी व्हायचं आहे. बेडच्या साईडला ऑब्व्हियसली साईड टेबल्स आहेत मस्त. ड्रॉवर्स पण आहेत. तिकडे लँडलाईन आहे. देन इथे छोटंसं सिटिंग अरेंजमेंट आहे, एक चेअर आणि छोटंसं टेबल. हा लॅम्प आहे, बट मला ह्याचं कनेक्शन दिसत नाही आहे कुठे, त्यामुळे थोडा अंधार वाटतोय. आणि इथे छोटंसं स्टडी टेबल टाईप आहे. इथे एक चेअर, टेबल आणि हा लॅम्प. खाली डस्टबिन आहे आणि बाहेरचा व्ह्यू सकाळी आपल्याला खूप छान वाटेल. आणि इथे आहे टीव्ही. तो ओव्हरऑल खूप छान आहे. चलो आगे हो, प्रवीण जी आगे क्या बैंडी आ जाइए आ जाइए आ जाइए. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, सबरी के जैसे खिलाते जैसे. मैं एक एक चीज बताऊंगा, वो ढूंढ के आपको लानी है और चेयर पे आके बैठ जाना है. जो सबसे लास्ट में वो चीज ढूंढ के लाएगा वो चेयर के साथ में जगह पे जाएगा. ठीक है, समझा? गेम समझा आपको? ओके. सो योर फर्स्ट प्रॉपर्टी इज आपको लाना है, और एक चीज, वो चीज खुद की नहीं होनी चाहिए, ऑडियंस की, गेस्ट की होनी चाहिए. ठीक है. सो योर फर्स्ट चीज, योर फर्स्ट प्रॉपर्टी इज आपको ढूंढ के लानी है कमर में पहनने वाली ब्लैक कलर की बेल्ट. जाओ.
ब्लैक कलर की, ब्लैक कलर की, ब्लैक कलर की, ब्लैक कलर की, ब्लैक कलर की। तिकडेच असणार ना मेन कोर्स. वाव, डोनट्स पण आहे. सांबार, तो सांबार सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग फ्रॉम नाशिक. आणि आता तुम्ही बघितलं असेल आम्ही खाली गेलेलो ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये खूप सारे आयटम्स होते आणि मी पोट भरून ब्रेकफास्ट केला. तसं वाटतं लंच नाही मिळाला किंवा लेट झाला तरी चालेल म्हणून आम्ही हेवी ब्रेकफास्ट केला. आता आम्ही नेक्स्ट जाणार आहे सिन्नरला. आमचा एक दुसरा प्लांट बनतोय, तो बघायला जस्ट जाणार आहे, पण तो इथून थोडा लांब आहे, लाईक 30-40 किलोमीटर आहे. सो तिकडे जाणार, तो प्लांट बघणार, परत रिटर्न येणार इथे ह्या फॅक्टरीमध्ये. आणि इथे आम्हाला आय गेस लंच किंवा ब्रंच काहीतरी असेल थोडंफार, आणि मग आम्ही निघणार आहोत मुंबईला जायला. तर आय होप सो अनिका व्यवस्थित झोपली असेल. मला तर काही अपडेट नाही आला रात्रीनंतर. मला तर वाटतं व्यवस्थित झोपली असेल ती, त्यामुळे असं काही भूषणने शूट पण नसेल ते वेगळं. आणि आय होप तुम्हाला हा आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल, म्हणजे आमचं हॉटेल रूमचा स्टे, थोडेफार इव्हेंट्स तुम्ही बघितले असेल. तर होपफुली मी ॲक्च्युली लोकांना कोणाला इन्क्लूड नाही केलं, कारण सगळेजण कम्फर्टेबल नसतात, कोणाला आवडेल नाही आवडेल, त्यामुळे मी कोणाला दाखवलं नाही आहे. फक्त मी एक छान प्रॉपर्टी आहे जिथे तुम्ही स्टे करू शकता. आणि येस, रेट पण खूप कमी आहे याचा. 3000 to 3500 मध्ये वगैरे पर नाईटचा चार्जेस आहेत. सो तुम्ही ट्राय करू शकता. आणि हे नाशिकमध्ये सिटीमध्येच येतं. हां, नाही दिसणार नाही तू. सो चला, मी हा व्हिडिओ आता इथेच संपवते. आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.